मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. आपल्या देशात समाजसेवेला पुष्कळ वाव आहे. ही गोष्ट अर्थात आपणास भूषणावह वाटावी अशी नाही, कारण याचा अर्थ असा आहे की आपल्या समाजातील बहुसंख्य लोकांना जीवनातील प्राथमिक सुखसोयी देखील अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, किंवा जेथे त्या उपलब्ध असतील तेथे त्यांचे प्रमाण फार कमी आहे. ज्या समाजातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सर्व लोक समान पातळीवर असतील आणि ज्याला आपण सर्व समाजसेवा म्हणतो, तिच्या मदतीशिवाय जीवनातील सर्व सुखसोयींचा जेथे सर्वांना सारखा प्रमाणात उपभोग घेता येतो, अशा प्रकारच्या समाजव्यवस्थेस आदर्श समाजव्यवस्था म्हणता येईल. असे आदर्श समाज अर्थात फारच थोडे असू शकतील, परंतु दीर्घकाळ मागासलेल्या, अविकसित स्थितीत असलेल्या आणि जुन्या धार्मिक रूढींचे व परंपरांचे ओझे वाहणाऱ्या आपल्या या देशात अलीकडच्या काळापर्यंत योजनाबद्ध अर्थव्यवस्थेचा मागमूसही नव्हता. त्यामुळे येथे तीव्र आर्थिक व सामाजिक विषमता निर्माण होणे अगदी अपरिहार्यच आहे. ही विषमता दूर करण्याचे काम लहान सहान नसून त्यासाठी शासनाकडून, समाज संस्थांकडून व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून नेहमी भरीव प्रयत्न व्हावयास पाहिजेत. परिच्छेद. या ठिकाणी असा एक प्रश्न उपस्थित होतो की सामाजिक संस्था व समाजसेवक यांच्याकडून अपेक्षित असलेले समाज सेवेचे कार्य, सर्व प्रकारची साधनसामग्री आणि सत्ता हाती असणाऱ्या सरकारनेच आपल्या शिरावर का घेऊ नये, पण ज्या मूलभूत तत्त्वप्रणालीनुसार समाजव्यवस्था निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे, त्या तत्त्वप्रणालीशीच हा प्रश्न निगडीत आहे. समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्याचे आपले ध्येय जाणून बुजून व पूर्ण विचार करूनच स्वीकारले जाते आहे. परिच्छेद. काही टीकाकार म्हणतात, निर्भेळ समाजवादाचे स्वरूप सोयीस्करपणे बदलण्याचा किंवा त्याची गती मंद करण्याचा हा प्रयत्न नाही. सरकारने सेवेची आणि सुधारणेची कामे आपल्या हाती घेतली तर हे हुकुमशाहीचेच राज्य होईल. हुकुमशाही समाजात खरे म्हणा, काल्पनिक म्हणा, जे अन्याय व गैरव्यवस्था असेल ती दूर करण्याचे आणि आपल्याला पाहिजे तशी समाजरचना करण्याचे सर्व अधिकार सरकारला असतात. अशा प्रकारच्या समाजव्यवस्थेत स्वतंत्रपणे समाज कल्याणाचे कार्य करणारी संस्था अस्तित्वात राहू शकली नाही. परंतु आपण यापेक्षा निराळ्या अशा लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आपल्या समाजात लोकसेवेची काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना समाज सुधारणेचे व अन्याय निवारण्याचे कार्य नेहमीच पुढाकार घेऊन करता येईल. त्यासाठी त्यांना भरपूर वावही मिळू शकेल. अशा रीतीने समता व सामाजिक न्याय यावर आधारलेली नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या कामी त्यांना पुष्कळ हातभार लावता येईल. सरकारला अर्थातच या कार्यापासून अलिप्त राहता येणार नाही किंवा त्यासंबंधी उदासीनही राहून चालणार नाही. म्हणून समाजसेवा करणाऱ्या अशा संस्थांच्या पाठीशी राहूनच सरकार त्यांना सर्व प्रकारचे सक्रिय सहाय्य करील.